हेडलाईन्स नंतर बातम्या सविस्तर। सुरुवातीचीच महत्त्वाची बातमी आहे। वांद्रे पश्चिम मधून उभे असलेले भाजपचे उमेदवार आशिष शेलार यांच्या प्रचारासाठी मराठी कलाकारांनी गर्दी केली आहे। आशिष शेलार यांच्या प्रचारासाठी तब्बल 23 मराठी कलाकारांनी सहभाग नोंदवलाय। तर खोतवाडी ते श्रीराम मंदिर रोड पर्यंत मराठी कलाकारांची रॅली निघणार आहे। कोरोनात बॅकस्टेज कलाकारांनी काळजी घेणाऱ्या आपल्या आमदारांसाठी आम्ही येतोय असं पत्रकही छापण्यात येत आहे। महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीचा आज शेवटचा दिवस आहे। सर्व स्तरावरील सर्व विभागातील सर्व स्पर्शी प्रचार केल्यानंतर माझ्या सहकारी मित्रांनी आणि विशेषतः माझे संबंध नाट्यसृष्टी, कलासृष्टी, संगीतसृष्टी, मराठी सिनेमा, हिंदी सिनेमा या सगळ्यातल्या विविध कलावंतांशी माझा असलेला संबंध हा सर्वश्रुत आपल्याला माहिती आहे। कलाकार मित्रमंडळींनी सांगितलं, एकाने फोन केला, सांगितलं अरे तुझ्या प्रचाराला मला यायचं आहे, दुसरा म्हणाला मी येतोच। मग म्हटलं आपण एकत्रच येऊया। मग शेवटच्या दिवशी जे शक्य आहेत ते सगळे आपल्या मराठी दूरचित्रवाहिनीवर नेहमीच आपल्याबरोबर असणारे, आपल्याला एका अर्थाने हास्य विनोदापासून आपल्या सगळ्या दृष्टीने मनोरंजन करणारे सगळे आमचे मित्र मैत्रिणी आज या प्रचारामध्ये आले आहेत। आशिष शेलारांच्या प्रचारात मराठी कलाकारांचा गोतावळा पाहायला मिळतोय। वांद्रे पश्चिम मधून शेलार निवडणुकीच्या मैदानात आहेत। तब्बल 1-2 नव्हे तर 23 कलाकार यावेळेस उपस्थित असतील।